राज्यात सध्या शिवसेना मनसे युती संदर्भात चर्चा सुरू असून नेमकं काय होणार या संदर्भात वेगवेगळे अंदाज लावले जात आहेत। या दरम्यान नाशिकमध्ये उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेमधील वाद उफाळून आलाय। मनसे शिवसेना युतीच्या बैठकीत गटबाजीचा वाद पुन्हा समोर आलाय। वाद इतका वाढला की ठाकरेंच्या नेत्यानं बैठकीतून काढता पाय घेतला। ठाकरे गटाचे माजी महापौर विनायक पांडे आणि ग्रामीण जिल्हा संपर्क प्रमुख जयंत दिंडे यांच्यात हा वाद झाला। विधानसभा निवडणुकीत वसंत गीते उमेदवार असताना प्रचाराचा मुद्दा जयंत दिंडे यांनी उपस्थित केला। एमडी ड्रग्स विषय लोकांपर्यंत व्यवस्थित न पोहोचल्याने गीते यांचा प्रभाव झाला असं जयंत दिंडे म्हणाले। यावर प्रभाकर विनायक पांडे यांनी आक्षेप घेत तसं असतं तर गीते यांना एवढं मतदान झालं असतं का असा सवाल विचारला। विनायक पांडे आणि जयंत दिंडे यांच्यात जोरदार शाब्दिक बाचाबाची झाली। आम्ही इतके वर्ष पक्षात आहोत ते उगाचच का असं म्हणत विनायक पांडे तडकाफडकी बैठक सोडून निघून गेले। विनायक पांडे यांच्या मागोमाग पांडे समर्थक देखील बैठक सोडून निघून गेले। बैठकीनंतर जयंत दिंडे यांनी सांगितले की आमच्यात काही वादच झाला नाही, आम्ही लहानपणापासूनचे मित्र आहोत, हा गैरसमज पसरवला जात आहे। पांडे का निघून गेले माहीत नाही, मी प्रत्येक भाषणात काही झालं असेल तर माफी मागतो, कृपया गैरसमज पसरवू नका। उपनेते दत्ता गायकवाड यांनी म्हटलंय की हे शहर देवेंद्र फडणवीस यांनी दत्तक घेतलं होतं। स्मार्ट सिटीच्या नावाखाली भकास झालं। गांजा, ड्रग्ज, खून, हनी ट्रॅप बाबत शोध घेतला जात नाही। आम्ही याबाबत वाचा फोडणार, जिल्ह्यात संयुक्त बैठक घेणार आहे। शहरावर अन्याय होतोय त्यावर आमचे दोनच पक्ष लक्ष घालतील। आम्ही राजकारण करत नाही। शिवसेना जन्म राजकारण्यांसाठी नाही, सामान्य लोक काय सांगतायत बघा। खड्डामुक्त शहरासाठी आंदोलन केले, निवडणुका डोळ्यासमोर ठेवून आंदोलन केलं। 100 पारचा नारा देऊन त्यांना उमेदवार मिळत नाहीत। काही वाद झाला नाही, गैरसमज निर्माण झाला असेल, किरकोळ वाद झाला। ड्रग्जचा मुद्दा आता आम्हाला घ्यायचा आहे, हनी ट्रॅपचा मुद्दा आहे। भाषणात काय बोलले माहीत नाही, काहीच गैरसमज नाही। आम्ही एकत्र का आलो, शहराची काय अवस्था झाली आहे। मुंबईत एकत्र आलो तर हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतला। आम्ही शहरासाठी एकत्र आलोय, निवडणुकीसाठी एकत्र आलो नाही असंही ते म्हणाले। मनसे पदाधिकारी दिनकर पाटील यांनी सांगितलं की मनसे आणि शिवसेना यांच्यात बैठक झाली। जनतेवर अन्याय होतो त्यावर आमची चर्चा झाली। यापुढे आम्ही मोर्चा काढणार, कायदा सुव्यवस्थेबाबत आम्ही मोर्चा काढणार। विभाग आणि तालुक्यानुसार आम्ही एकत्रित बैठका घेणार।